आजीचं एवढं वय झालेलं आहे तरी सुद्धा आजी खास करून दादाला बघण्यासाठी या ठिकाणी इथं आलेल्या आहेत आणि निश्चितच त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू जर आपण पाहत असाल तर त्यांना दादांचं या ठिकाणी बघितल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना खूप समाधान वाटलेलं आहे। त्यांच्या शब्दामध्ये या ठिकाणी ते व्यक्त करू शकत नाहीत। दीदी आमची छोटी दीदी सुद्धा या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहे। दीदी काय नाव आहे तुझं? तन्वी। तन्वी, आता दादा छत्रपती संभाजीनगरला जाणार आहे तर तू दादा सोबत येणार आहे का इथंच थांबणार आहेस? इथं थांबणार आहे फक्त दादाला बघण्यासाठी इथं आली होतीस का? कोणत्या वर्गात शिकतेस तू? फोर्थ मध्ये आहेत का? तू आंदोलनामध्ये पहिल्यांदा सहभागी झालीस त्याच्या अगोदर पण आंदोलनामध्ये आली होतीस तू? आताच पहिल्यांदा आलीस का? ठीक आहे। कोण आहे तुझ्यासोबत? कोण आलेलं आहे? माझी आजी। कुठे तुझी आजी? बघा त्यांच्या आजी सोबत या ठिकाणी आपण बोलणार आहोत। आजी तिचं काय नाव आहे? तन्वी ना? तन्वीला घेऊन या ठिकाणी तुम्ही खास करून दादाला बघण्यासाठी आला होतात। कुठे राहतात तुम्ही? बालाजी हायस्कूल पाशी राहतात। खूप छान वाटलं। आपण पाहिलं असेल सर्व मराठा बांधव माता भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने दादांच्या या शांतता रॅलीमध्ये या ठिकाणी सहभागी होताना दिसत आहेत। आपण सगळीकडे पाहिलं असेल। आणखीन आपण छत्रपती संभाजीनगरच्या मध्ये प्रवेशच केलेला नाहीये। हा जर परिसर आपण पाहिला असेल तर चिकलठाणा परिसर, आय थिंक हा चिकलठाणा परिसरामध्ये आपण सध्या आहोत। परंतु तरी सुद्धा या ठिकाणी मराठा बांधव आपल्याला मोठ्या संख्येने या ठिकाणी पाहायला दिसत आहेत। तुर्तास आपण थांबूयात। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा लाख मराठा।